आमची सर्वांची नम्र विनंती. चला तर आता आपण सर्वांनी पाहूया. विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तेथे जमली होती. त्या कीड अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराचे देवालय ते मावळे कसले खलबत करत होते, कोणते मागणे मागत होते. गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमच्या वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला यातला जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्वकडे छान चालले, पण गड्यांनो मला एक मुळीच आनंद वाटत नाही. आपल्या चारही बाजूला अनेक राजवटी आहेत. त्या राजवटीमध्ये सारखी युद्ध झाले. या युद्धात आपली माणसं नाहीच करतात. कुटुंबाच्या कुटुंब दैतुगाणीला लागतात. कुटुंबाच्या कुटुंबात दैतुगाणीला लागतात. इतके सगळे सोचून आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण किती दिवस राज करायचे, दुसऱ्यांसाठी आपण किती काय करायचे. पटनाच्या लोकांनी आपण आदेश चालू द्यायचे का? सांगा, तुम्हीच सांगा. शिवराज आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्याकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गावाला जमले ते मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. त्यापैकी एक जण म्हणाला, बोला बाळाजी, बोला, आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ. गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपण आपल्या ध्येयासाठी सर्वांनी लढायचे, सर्वांनी कपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायला तयार व्हायचे. आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. आमचे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. उठा, या रायरेश्वराला आपण साक्ष ठेवून प्रतिज्ञा करूया. आशीर्वाद भव, जात युगा, आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. हर 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 हर. धन्यवाद.